विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वैदिक परंपरेची घमेंड या प्रकरणावरची आपली ही तिसरी तासिका आहे. या अगोदरच्या 2 तासिकेमध्ये आपण प्रामुख्यानं पहिल्या तासिकेमध्ये प्रबोधन म्हणजे काय, प्रबोधन करत असताना प्रबोधनकार निर्भीडपणे कसे मत मांडतो, स्वतःचे मत मांडून दुसऱ्याचे मत कसे खोडत असतो, एकूण मानवी हिताचा विचार तो कशा प्रकारे मांडतो, या अनुषंगानं आपण ते पहिल्या तासिकेमध्ये विवेचन केलं. दुसऱ्या तासिकेमध्ये आपण वैदिक परंपरेची घमेंड हा जो डॉक्टर आहात साळुंखे यांचा जो लेख आहे, हा लेख आता आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकातील आहे. आणि ते पुस्तक त्यांना का लिहावं लागलं, या अनुषंगाने जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा आपल्याला असं कळतं पहा की डॉक्टर आहात साळुंखे यांनी आस्तिक शिरोमणी चार्वाक हे जे पुस्तक लिहिलं आणि मग त्या पुस्तकावर प्राध्यापक दीक्षित यांनी काय घेतले पहा, आक्षेप घेतले. आणि मग त्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी डॉक्टर आहात साळुंखे यांनी आता आमच्या धडावर आमचे डोके हे संशोधनपर असणार काय पहा ग्रंथ लिहिला. आणि मग त्या ग्रंथामधला वैदिक परंपरेची घमेंड हा एक लेख आपल्याला काय केला पहा अभ्यासक्रमाला आठवलेला आहे. आहात साळुंखे यांनी प्राध्यापक दीक्षित यांनी मांडलेली जी मतं आहेत ती मतं कशा पद्धतीने खोडली याचा आपण सुरुवातीला विचार केला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहात साळुंखे यांनी मांडला पहा की राजश्री शाहू यांनी अवैदिक लोक हेच ऐकले काय पाहिजे स्वकीय, वैदिक लोकांपेक्षाही अवैदिक लोक हे काय पहा या देशाचे मूळचे रहिवासी. आणि हे शाहू महाराजांनी त्यांना कसं स्वकीय मांडलं हा विचार आहात साळुंखे यांनी मांडलेला आहे. शाहूराजांना या ठिकाणी वैदिकांनी कशा प्रकारे त्रास दिला आणि मग वैदिक परंपरेला लोकराजा शाहूने कशा प्रकारे आपल्या कार्यामधून विरोध केला याचं अतिशय सुंदर असं विवेचन डॉक्टर आहात साळुंखे यांनी केलेले आहे. शाहू महाराजांच्या जीवनामधलं सर्वात महत्त्वाचं प्रकरण कोणतं तर वेदोक्त प्रकरण आहे. या वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांना ह्याची जाणीव झाली की हा जो उच्चवर्णीय समाज आहे, हे जे आपल्या पदरी असणारे आपले जे नौकर आहेत ते सुद्धा आपल्याला काय समजतात पहा, क्षत्रिय न समजता, राजा न समजता काय समजतात पहा, शूद्र समजतात. आणि मग त्यामुळं शाहू महाराजांनी त्यावेळेस या लोकांना ठणकावून विचारलं की हा अधिकार तुम्हाला कुणी दिला. हे मत आहात साळुंखे यांनी अतिशय निर्भीडपणे या ठिकाणी मांडलेले आहे. आणि मग वैदिक परंपरेची मक्तेदारी मोडण्याचं काम शाहूराजाने कसे केले याचे अनेक दाखले संदर्भ आहात साळुंखे या ठिकाणी देतात. त्यांनी हा जो भोजन समाज आहे, जे या देशाचे मूळचे रहिवासी जे सुखी आहेत, मग त्यांच्या हिताचे कोणकोणते निर्णय घेतले आणि वैदिक परंपरेचा जे वर्चस्व आहे त्याला कसे तडे देण्याचे प्रयत्न केले या अनुषंगानं आहात साळुंखे यांनी विवेचन केले. सुरुवातीला त्यांनी शाहू महाराजांनी केलेलं कार्य या अनुषंगानं ते विवेचन करतात. नंतर त्यांनी संत तुकारामांनी म्हणजे प्राध्यापक दीक्षित यांनी शाहू राजा आणि संत तुकाराम यांचा संदर्भ देऊन ते कसं वैदिक परंपरेचे आपण वैदिक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते, असं जे त्यांनी मत मांडले ते मत खोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहात साळुंखे केला हे तुम्ही लक्षात घ्या. संत तुकाराम किंवा लोकराजा शाहू हे स्वतःला कधी त्यांनी म्हणजे वैदिक मानण्याचा किंवा वैदिक समजण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु प्राध्यापक दीक्षित मात्र असं मानतात की ते स्वतःला वैदिकच समजत होते. हे मत खोडत असताना आहात साळुंखे यांनी शाहू राजांनी केलेलं जे कार्य म्हणजे वैदिकांनी हे शूद्र आणि अतिशूद्र, दलित, पददलित यांना शिक्षणाचा जो अधिकार नाकारला होता तो अधिकार लोकराजा शाहूंनी आपल्या संस्थानामध्ये लोकांना मिळवून दिला. अनेक ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. नुसत्या शाळा सुरू केल्या त्यांनी वसतिगृह चालवली. इतकंच नाही तर अस्पृश्यांना त्यांनी
आपल्या संस्थानामध्ये ठिकठिकाणी हॉटेल खोलून दिले आणि त्या ठिकाणी त्यांनी दंडक एक नियम केला की या ठिकाणी उच्चवर्णीयांनी त्या हॉटेलवर जाणं त्यांनी बंधनकारक केलं. लक्षात घ्या. म्हणजे जात निर्मूलनाचं कार्य, अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य त्या ठिकाणी शाहूराजानं अतिशय तीव्रपणे केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. आणि त्यामुळं हे जे शाहू महाराजांचं कार्य आहे, हे कार्याचा उल्लेख करून डॉक्टर साळुंखे संत तुकारामाच्या अनुषंगाने काय करतात पहा, विवेचन करतात. प्राध्यापक दीक्षित यांनी जो मुद्दा मांडलाय की लोकराजा शाहू आणि संत तुकाराम हे स्वतःना वैदिक समजत होते असं त्यांनी मत या ठिकाणी मांडले. ते मत खोडत असताना त्यांनी शाहूचे अनेक उदाहरण देऊन त्यांचं ते मत खोडले. तसंच संत तुकारामाचे ते काही संत तुकाराम ते भाष्य करत असताना काही दाखले दृष्टांत देऊन प्राध्यापक दीक्षित यांचं मत ते खोडण्याचा प्रयत्न करतात पहा. हे पहा, आता संत तुकारामाकडे वळूया. तुकारामांचा अभंग लिहिण्याचा अधिकार वेदांच्या आधारे नाकारण्यात आला होता. अतिशय प्रकटपणे त्यांनी या ठिकाणी मत मांडले आहे. म्हणजे वेदामध्ये जे ऋग्वेद आहे याच्यामध्ये जे पुरुष सूक्त आहे, त्या पुरुष सूक्तामध्ये विश्वाची निर्मिती कशी झाली या अनुषंगाने काही विचार मांडलेले आहेत. तर मग ब्रह्मदेवाच्या डोक्यापासून ब्राह्मण झाले, हातापासून क्षत्रिय झाले, पायापासून वैश्य झाले, मांडीपासून वैश्य झाले आणि पायापासून शूद्र झाले, हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि याच्यामध्ये वरच्या 3 वर्णांना शिक्षणाचा अधिकार होता आणि खालचे जे शूद्र आहेत आणि अतिशूद्र आहेत त्यांना मात्र शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. आणि मग हाच मुद्दा या ठिकाणी हा साळुंखे सांगतात की वेदांच्याच आधारे की संत तुकारामांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. परंतु संत तुकारामांनी तो वेदाचा अधिकार झुगारून दिला आणि त्यांनी काय केले पहा, अभंग लिहिले. आणि त्यामुळं ते असं मत मानतात पहा की त्यांची गाथा बुडविण्यात आली. संत तुकारामांनी अभंग लिहिले, लक्षात घ्या. आणि अभंग लिहिल्यानंतर संत तुकारामाचे अभंग त्या काळामध्ये हा जो स्वतःला उच्चवर्णीय समजणारे जे पुरोहित होते रामेश्वर भट्ट यांनी आदेश देऊन संत तुकारामाचे काय केले पहा, अभंग बुडवले. पण त्यांच्या दुर्दैवानं आणि भोजन समाजाच्या सुदैवानं किंवा एकूण मानव जातीच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये लोकांना ते अभंग मुखोद्गत होते, ते पाठ होते. नंतर लोकांनी त्या अभंगाचं काय केलं पहा, संकलन केलं. अशात कारण फार मोठं जीवनाचं तत्वज्ञान संत तुकारामाने अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांच्या अभंग गाथेमधून मांडलेले. संत तुकारामाचा एक अभंग माणसाला जगण्यासाठी काय करतो, बळ देतो. अतिशय सोप्या भाषेमध्ये जीवनाचं सार जर कोणी सांगितलं असेल तर ते संत तुकारामाने सांगितले. लक्षात घ्या. आणि त्यांनी आपल्याला आलेले अनुभवच त्या अभंगामधून त्यांनी मांडलेले. जगताना आलेले जे समृद्ध अनुभव ते अनुभव त्यांनी त्या अभंगामधून मांडले. वेद पुराण याच्यावर ते बोलत बसले नाहीत. रामायण महाभारत याच्यावर त्यांनी फारसं भाष्य केलं नाही किंवा केलंच नाही. अभंगामध्ये त्यांनी दृष्टांत देताना वगैरे कुठं त्यांचे दृष्टांत देतात, पण जगताना आलेले जे अनुभव आहेत तेच अनुभव आली अनुभवा ती जगा देत असे किंवा अधिकार तैसा उपदेश असं म्हणून त्यांनी अभंग लेखन केले. बुडती हे जन न देखिवे डोळा म्हणून येतो कळवळा. हे जे जन आहेत, हे जे लोक आहेत, हे जे धर्माच्या अधीन झालेले, त्यांचे जे शोषण होते धर्माच्या आडून, हे तुकारामाच्या डोळ्यांना पाहत नव्हतं. त्यांच्याविषयी त्यांच्या पोटामध्ये प्रचंड असा कळवळा होता. आणि या कळवळ्यापोटी संत तुकारामांनी लेखणीचं हत्यार उचललं आणि त्यांनी त्या काय केलं बा, अभंग लिहिले. त्यांचे अभंग आजही अभंगच आहेत, लक्षात घ्या. ते भंग पाहू शकले नाही. अभंग स्वरूपाची काय बा त्यांची रचना आहे. आजही महाराष्ट्रामध्ये घरोघरी संत तुकारामाच्या नावाचा जयजयकार होतोय. असं एकही कीर्तन होत नाही की ज्या ठिकाणी संत तुकारामाच्या अभंगाचा आपण दाखला न देता आपल्याला कीर्तन करता येईल महाराजांना. लक्षात घ्या. त्याचं कारणच असं आहे की संत तुकाराम आणि जे अभंगामधून विचार मांडले ते एकूणच मानवी जीवनाविषयी विचार मांडले. पारलौकिक जगापेक्षा इहलौकिक जगावर त्यांनी काय केले पहा, भाष्य केले.
अतिशय जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये मांडले. लोकांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिले. लक्षात घ्या, पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय. संत तुकाराम एका एका शब्दामध्ये धर्माचे अर्थ सांगतात, पुण्याचे अर्थ सांगतात. पाप नाही का, परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य. पाप पुण्य, ते पाप पुण्य नाही. गंगेत जाऊन स्नान करणं म्हणजे पदरात पुण्य पडतं, पूजा अर्चा करणं म्हणजे पुण्य पडतं, हे त्यांनी सांगितलं नाही. तर परोपकार करणं, दुसऱ्याला मदत करणं, हाच खरा काय धम्म आहे, हाच खरा काय विचार आहे, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे डॉक्टर साळुंखे असं म्हणतात की संत तुकारामाने जे विचार मांडले त्यांचा तो अधिकार वेदाने नाकारला होता, तरी संत तुकारामाने काय केलं, अभंग लिहिले. संत तुकारामाला प्रचंड असा छळ दिला. मुंबाजी बुवा आणि रामेश्वर भट्टांनी फार मोठ्या मध्ये त्यांना त्रास दिला. पण संत तुकाराम सगळ्यांना पुरून ओढले. लक्षात घ्या, आज अनेकाच्या ओठावर संत तुकारामाचं काय नाव. त्याचं कारण असं आहे की हा माणूस मानवी जीवनाविषयी अतिशय प्रकटपणे त्यांनी काय केले विचार मांडलेत. जगण्याचं सूत्र त्यांनी आपल्याला अभंगामधून मांडलेले या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळे ते असं म्हणतात की त्यांचा अपार छळ करण्यात आला. वयाच्या 42व्या वर्षी त्यांना मृत्यूच्या गुहेत ढकलण्यात आले. 42 वय म्हणजे तारुण्यच असतं मनुष्य. लक्षात घ्या, अशा वयामध्ये संत तुकारामांना या लोकांनी छळल्यामुळं, लक्षात घ्या, फार मोठ्या प्रमाणामध्ये संत तुकारामाला काय केला, त्यांनी त्रास दिला. त्रास देण्याचं कारण काय होतं, तर संत तुकाराम वेदाच्या विरोधामध्ये लिहित होते. लक्षात घ्या, कारण वेदांनी यांना अधिकार नाकारला होता, शूद्र अतिशूद्र यांना. शिक्षणावर विद्याबंदी होती. परंतु संत तुकाराम मात्र हे सगळं थोतांड आहे हे सांगण्याचा ठणकावून प्रयत्न केला. चारवाकला काय विरोध झाला, चारवाकला विरोध होण्याचं कारण देखील तेच आहे की संत तुकारामाप्रमाणेच चारवाक देखील वैदिकाच्या उंजळीनं पाणी प्यायला तयार होत. लक्षात घ्या, पारलौकिक जगापेक्षा हे लौकिक जगाचा तो माणूस विचार मांडत होता. जे काय आहे ते इथं पृथ्वीत लावलं. लक्षात घ्या, परलोकामध्ये आत्मा, परमात्मा, ईश्वर हे सगळं थोटांड आहे, हे सगळं काल्पनिक आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सुरुवातीला चारवाकने केलं, तथागत गौतम बुद्धाने केलं. आणि मग तोच विचार या ठिकाणी संत तुकाराम मांडत असताना त्यांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये छळण्यात आलं. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप घालण्यात आले संत तुकारामांना. आणि संत तुकारामांना अवघ्या वयाच्या 42व्या वर्षी संपविण्यात आलं, असं डॉक्टर आहात साळुंखे या ठिकाणी अतिशय प्रकटपणे मांडतात. लक्षात. आणि त्यामुळं वयाच्या 42व्या वर्षी त्यांना मृत्यूच्या गुहेत ढकलण्यात आले. लक्षात. हे सगळे त्यांना वेदांचा अधिकार नाही या सिद्धांताच्या आधारे करण्यात आले. तर संत तुकारामांना त्रास देण्याचं कारण काय होतं, तर संत तुकाराम यांचा जन्म एका शूद्राच्या घरी झाला. शूद्रवंशी जन्मलो मनोनी दंबे मोकलेलो, हा त्यांचा अभंगच. किंवा बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेचे असतो मेलो. शूद्र, कुणबी शेतकरी त्या काळात शूद्र मानल्या जायचे त्यांना. आणि त्यामुळं शूद्रांच्या पोटी जन्म झाला आहे. शूद्राला अधिकार नाही धर्मावर बोलण्याचा, धर्मावर भाष्य करण्याचा. लक्षात घ्या. आणि त्यामुळं संत तुकारामाला मुंबाजी बुवा रामेश्वर भट्टांनी फार त्रास दिला आणि वयाच्या 42व्या वर्षी त्यांना काय केलं पाहिजे, जगातून संपविण्यात आलं. लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी या व्यवस्थेच्या विरोधावर हल्ले चढवले त्यांना व्यवस्थेनं संपवण्याचा प्रयत्न केला. पण आज पण तेच सुरू आहे. लक्षात घ्या. काय नरेंद्र दाभोळकर यांचा खून होतो, कलबुर्गी यांना या ठिकाणी मारण्यात येतं. तुम्ही धर्मावर परंपरेच्या विरोधामध्ये जर बोलायला लागलात तर त्या तुम्हाला संपविण्याचे कट आजही रचले जातात, नवे संपविलं जातं. आणि तुकारामाच्या काळामध्ये तर या ठिकाणी वैदिक सत्ता अत्यंत प्रभावी. धर्माच्या विरोधात बोलणं हा फार मोठा गुन्हा त्या काळात मानला जायचा. आणि त्यामुळं संत तुकारामांनी या लोकांच्या संघर्षाला न जुमाजता सामान्य माणसाच्या हिताचा विचार आपल्या अभंगातून त्यांनी मांडला.
आणि मग तेच या ठिकाणी हा साळुंके सांगतात की वेदांनीच सगळे अधिकार तुकारामाला नाकारले होते. तरी प्राध्यापक दीक्षित काय म्हणतात की संत तुकाराम आणि शाहूराजा हे काय पण स्वतःला वैदिक समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत होते. हे कसं थोतांड आहे, हे कसं खोटं आहे ते या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात. पाम ते असं म्हणतात, या दोन्ही महापुरुषांची अशी विटंबना करण्याचे प्रयत्न वेदांच्याच आधारे करण्यात आलेले असताना जणू काय ते दोघे वैदिक मार्गाचे निष्ठावंत अनुयायी होते आणि अवैदिकतेचा पुरस्कार करणारे साळुंके त्या दोघांना कमीपणा आणत आहेत असा आभास निर्माण करण्याची धूर्तता प्राध्यापक दीक्षित दाखवत आहे. तर प्राध्यापक दीक्षित तुझे कटकार असताना आहे, लक्षात घ्या. त्याची जी संकुचित वृत्ती ते काय मत मांडतात, ते असं म्हणतात पहा की शाहू राजा आणि संत तुकाराम हे वेदांच्याच आधारे स्वतःना वैदिकच मार्गाचे निष्ठावंत अनुयायी आहेत असं मानत होते, असं प्राध्यापक दीक्षित म्हणतात. पण ते कसं थोतांड आहे, ते तसं खोटं आहे का नाही, ते कसं कपोल कल्पित आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा साळुंके करतात. पहा त्यांनी या ठिकाणी तुकारामाचे जे वचन उद्धृत केले आहे ते वेदाचा गौरव करणारे नव्हे, तर वेदाचा अर्थ जाणून न घेता वेदाचे नुसते पाठांतर करून घमेंड बाळगणाऱ्या लोकांवर तिखट टीका करणारे. तुकारामांचं अभंगामध्ये वेदाचा जो अर्थ अम्मास ठावा एराने व्हावा भारमाता, हा प्राध्यापक दीक्षित यांनी काय केला पहा संदर्भ दिलेला आहे. संत तुकाराम असं म्हणाले की वेदामध्ये काय लिहिलंय ते आम्हाला माहिती आहे, नाही. ज्याला डोक्यावर घेऊन नाचायचं ते नाचा. वेदाचा तो अर्थ आम्हाच ठावा एराने व्हावा भारमाता. तुम्ही वेदामधल्या जर काही प्रार्थना ऐकल्या तर काय प्रार्थना काय काय, तर काही माणसं ईश्वराला विनंती करायला लागेल की अमक्या ठिकाणी पाऊस पडू नको, तमक्या ठिकाणी पाऊस पडू दे जास्त, यासारख्या त्याच्यामध्ये प्रार्थना आहेत काय काय अशा. म्हणजे अतिशय सामान्य विचार आपल्याला त्या ग्रंथामध्ये दिसतात, पण तरी बी त्याच्यामधले जे काही हिताचे विचार आहेत लक्षात घ्या, विशिष्ट वर्गाच्या, ते विचार उचलून धरून स्वतःचं हित अनेक पुढे धर्मग्रंथाची निर्मिती करून ज्योतिराव फुलेंनी जे विचार मांडले ना, ज्योतिराव फुलेंचा हाच फार मोठा आक्षेप आहे की या ठिकाणच्या हा जो स्वतःला विद्याविभूषित समजणारा हा जो समाज आहे, हा जो वर्ग आहे, या वर्गानं काय केलं पहा की स्वतःच्या हितसंबंधाचे विचार धार्मिक ग्रंथामध्ये घुसडविले आणि मग त्याचा आधार घेऊन हजारो वर्ष या ठिकाणच्या सामान्य माणसाचं काय केलं पहा शोषण केलं. आणि मग त्यामुळंच ज्योतिराव फुलेंनी जाळून टाकावा तो मनुस्मृती ग्रंथ असं म्हटलं. आणि पुढं त्यांच्या शिष्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं मनुस्मृती ग्रंथ आपल्याला जाळलेला दिसतो पहा की ज्या ग्रंथामध्ये इथला जो बहुजन समाज आहे, इथल्या ज्या स्त्रिया आहेत, यांना अतिशय हीन लेखलं होतं, त्यांच्यावर अनेक बंधनं लादली होती, ते ग्रंथ बाबासाहेबांनंतर आपल्याला त्याचं दहन केलेलं या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यामुळे डॉक्टर आ साळुंके तेच सांगतात पहा की शाहू राजा आणि संत तुकाराम यांनी या वैदिक परंपरेला विरोध केलेला आहे, पण तरी ते कसे वैदिक होते हे भासवण्याचा प्रयत्न आज देखील केला जातो. लक्षात घ्या, कीर्तनकार कीर्तन करत असताना सुद्धा लक्षात घ्या की संत तुकाराम हे वैदिक कसे होते हेच सांगतात, उरू बडू ओढू. लक्षात घ्या. आणि त्यामुळं खरे संत तुकाराम कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनामधून मांडले नाही. लक्षात घ्या, कोणते संत तुकाराम मांडले कीर्तनातून, तर भक्तीचा पुरस्कार करणारे. लक्षात. आणि त्यामुळं संत तुकारामाने हे जे बंडखोर विचार मांडले ते बंडखोर विचार आपल्याला येताना दिसत नाही. आणि ते आ साळुंके या ठिकाणी मांडतात. आ साळुंके आणि विद्रोही तुकाराम या पुस्तकामधून हे अतिशय प्रकटपणे मांडलेले आहे. तो ग्रंथ मिळाला तर अवश्य वाचा, विद्रोही तुकाराम आहा साळुंके यांचं पाम. आणि मग तोच विचार इथं ते या ठिकाणी मांडतात पहा. ते असं म्हणतात पहा
वैदिक परंपरेवर तुकारामाने अनेक वेळा हल्ला केला. त्यातील काही वचने पाहण्यासारखी आहेत. वैदिक परंपरेवर संत तुकारामाने कसा हल्ला केला याचे काही त्यांनी अभंगामधले काही चरण दिलेले आहेत. ते आपण पाहू. त्यास म्हणतात, घोडे काय थोडे वागवित ओझे, भावे विविन तैसे पाठांतर. तर संत तुकारामाच्या काळामध्ये हे जे स्वतःला पंडित पुरोहित समजणारे जे लोक होते ते नुसते पाठांतर करायचे, घोकमपट्टी करायचे. आणि मग ते पाठांतर करून घोकमपट्टी करून आज आपण कसे विद्वान आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करायचे. लक्षात, ज्या मंत्राचा बोध होत नाही अतिशय दुर्बोध मंत्र म्हटले जायचे. आणि मग आपण किती विद्वान आहोत, आपल्याला किती संस्कृत भाषेचं ज्ञान आहे, आपण कसे वैदिक परंपरेचं आपल्याला माहिती, हे भासवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यावर टीका करताना संत तुकाराम असं म्हणतात, पा घोडे काय थोडे वागविते ओझे, भावे विन तैसे पाठांतर. घोड्याच्या पाठीवर खूप ओझं असतं. लक्षात घ्या. तसं हे लोक विनाकारण पाठांतर करतात, भूकंपट्टी करतात पोपटासारखं. आणि आचरणामध्ये काही नाही. लक्षात घ्या. वर्तन मात्र शून्य. ना इकडं म्हणायचं आपण सगळे एका ईश्वराचे लेकर आहोत, आणि मग वर्तनामध्ये वास्तवामध्ये मात्र जात पंथ लिंग गोत्र कुळ यासारख्या फुलपट ज्या गोष्टी त्या गोष्टीला महत्व दिला जायचं. संत कबीराने सुद्धा म्हटलंय की नाना वर्ण रंग गाय एक है दूध. नाना वर्ण रंग गाय एक है दूध, तुम कैसे बम्मन हम कैसे शुद्ध. काय म्हटलं संत कबीरानं की नाना वर्ण रंग. अरे गायीचे वेगवेगळे रंग असतात. कोणती गाय लाल असते, कोणती पांढरी असते, कोणती काळी असते, जांभळी असते. पण तिचं दूध, सगळ्याच गायचं दूध काय असतं पा, पांढरा शुभ्र असतं. तसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये रक्त आहे. कुणी उंच आहे, कुणी बुटकं आहे, कुणी काळ ठेंगण आहे, कुणी गोर आहे, कुणी काळ आहे. पण सगळ्याच्या शरीरामध्ये काय पा, रक्त आहे. लक्षात द्या. आणि त्यामुळे मग तुम्ही कसे ब्राह्मण आणि आम्ही कसे शूद्र, असा सरळ सरळ प्रश्न त्या काळामध्ये व्यवस्थेला जसा संत कबीराने विचारला तसाच प्रश्न संत तुकाराम विचारतात. तुम्हाला माहिती असेल पा की एखादा मनुष्य जर आजारी पडला तर त्याला आपण रक्त चढवतो. आणि मग ते रक्त चढवत असताना आपण पाहत नाही, फक्त त्या रक्ताचा गट बघतो. अ गट आहे का, काय कोणता गट आहे ते लक्षात घ्या. ए पॉझिटिव्ह का, बी पॉझिटिव्ह का, ओ आहे. आपण असं पाहत नाही रक्त चढवत असताना की ते रक्त एखाद्या कोणत्या जातीचे, जातीतल्या माणसाचे. ते कदाचित मुसलमानाचं असू शकतं, ते कदाचित बौद्ध समाजाचं असू शकतं, मोची समाजाचं असू शकतं, चांभार समाजाचं असू शकतं, कोणत्या समाजाचं ते रक्त असू शकतं. तुम्ही एक लक्षात घ्या की माणसाला आजारी पडल्यानंतर आपण जे रक्त चढवतो त्याला माणसाचंच रक्त चढवावं लागतं. तिथं जनावराचं किंवा इतर कोणत्याही प्राण्यांचं रक्त आपल्याला चढवता येत नाही. आणि त्यामुळं मग आपण त्या ठिकाणी काय पाहत नाही, त्या ठिकाणी आपण मग सोयीनुसार वागतो. कोणाचे रक्त आपण आपल्या शरीरामध्ये चढवतो. परंतु प्रत्यक्ष मात्र वागत असताना आमचं रक्त कसं शुद्ध आहे, आम्ही कसे 12 मासे आहेत, आम्ही कसे 16 मासे आहेत, नाही असं भ्रमक ह्या ज्या कल्पना आहेत ह्याच्या डोक्यात बसवलेल्या. लक्षात घ्या. हा जो भोजन समाज वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या गटामध्ये जे विभागला किंवा मुद्दाम विभागला गेला, कारण विशिष्ट वर्गाला या समाजावर काय, या बहुसंख्याकावर काय करायचं होतं पा, वर्चस्व गाजवायचं होतं. आणि त्यामुळं मग रक्तशुद्धीसारखे थोतांड विचार मांडून जातीयता या ठिकाणी टिकवण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्याला जर जात संपवायची असेल तर आंतरजातीय विवाह हाच त्यावरचा काय पा सगळ्यात मोठा पर्याय. लक्षात घ्या. आंतरजातीय विवाह केल्याशिवाय जात नष्ट होणार नाही. त्यामुळे रोटी बंदी यासारखे यानं जात नष्ट होणार नाही. जात जर नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये अतिशय स्पष्टपणे निर्भीडपणे मत मांडलं होतं. आणि तेच खरे पा, हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यामुळं डॉक्टर हा सांगू की संत तुकारामाने
वेदांना कसा विरोध केला हे ते सांगतात पहा ना. पुढे ते असं म्हणतात पहा, कोळीयाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. काय सुंदर आहे का, लक्षात घ्या. ज्ञानी माणसाला फार गर्व असतो पहा, प्रचंड अहंकारी असतो ज्ञानी मनुष्य. तुमच्याकडे ज्ञान आहे आणि तुमचे जर अहंकारी नसाल ते खरे पहा. आणि त्यामुळं ओसूसारखा विचारवंत असं म्हणतो पहा की कधी कधी अज्ञान परवडलं. लक्षात घ्या, काय परवडलं? ज्ञानी माणसापेक्षा अज्ञानी माणसाने त्यांचं अज्ञान परवडलं. परंतु ज्ञानी माणसं अज्ञानी माणसापेक्षाही घातक असतात, हे तुम्ही समजा. ते ज्ञानाचा वापर विधायक मार्गासाठी करतील का विध्वंसक मार्गासाठी करतील काही सांगता येत नाही. आपण जर आपल्या इतिहासाची पानं चालवून पाहिली पहा, तर ज्यांच्या कमरेला या विद्येच्या चाव्या होत्या त्या लोकांनी आपल्या ज्ञानाचा वापर सामान्य माणसाचं शोषण करण्यासाठी केला, गैरवापर केला. ज्ञानी माणसं आपलं ज्ञानाचा वापर काय केला पहा, तर इथला असणारा जो बहुजन समाज आहे त्याचं शोषण करण्यासाठी केला. आपल्या देशावर किती लोकांनी आक्रमण केले, एवढा मोठा आपला देश असताना किती आले. मोगल येताना मुठभर होते, बाबर आला तेव्हा काय प्रचंड सैन्य त्याच्यावर थोडंच होतं. मोगल आले, शक आले, हुन आले आणि आपल्या देशावर त्यांनी वर्चस्व गाजवलं. इंग्रजांनी सुद्धा वर्चस्व. त्याचं कारण काय पाहत, आपण एकीची भावना आपल्यात निर्माण होऊ दिली नाही. लक्षात घ्या, जाती जातीमध्ये वेगवेगळ्या कर्मकांडामध्ये तुम्हाला इथं गुंतवून ठेवलं ह्या ज्ञानी लोकांनी. आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं पहा की आपला देश हजारो वर्ष गुलाम राहिला. लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये समुद्र पर्यटन करणं बंदी होती. लक्षात घ्या, तुम्ही समुद्र पर्यटन केलं तर पदरात पाप पडतं, असे खुचट विचार. आणि स्वतःला तथाकथित विद्वान म्हणणाऱ्या अनेक लोकांनी समुद्र पर्यटन केल्यानंतर शिक्षा म्हणून शेणाच्या गोळ्या सुद्धा खाल्ल्या. हा आपला काय बघितला इतिहास. आणि त्यामुळं ज्ञानी माणसं ज्ञानाचा वापर विध्वंस करायसाठी करू शकतात. लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांनी काय म्हणले, संत तुकारामांनी की कोळीयाचे गोरेपण तैसे अहंकारी म्हणे. अहंकारी ज्ञान. लक्षात घ्या, तैसे अहंकारी ज्ञान. ज्ञानी माणसाजवळ जर अहंकार असेल तर कोडं फुटल्याला जे गोरं दिसतं ना आपल्याला, तशा प्रकारचे ते असं संत तुकाराम सांगितलं. लक्षात, काय सुंदर त्यांनी रूपक संत तुकाराम या ठिकाणी वापरतात. लक्षात घ्या, म्हणजे तुमच्याकडे ज्ञान असेल, तुम्ही जर अहंकार असाल, तुमच्याकडे जर अहंकार असेल तर ते तुमचं वैभव होऊ शकत नाही. ते तुमचं काय ठरतं पहा, ते तुमचा फार मोठा तकलादूपणा ठरतो या ठिकाणी. लक्षात, जसं एखादा माणूस दुरून पाहिल्यानंतर आपल्याला गोरं दिसतं, पण जवळून जर पाहिलं त्याला कोड फुटलेला दिसतं. तशा प्रकारे तो ज्ञानी मनुष्य, त्याजवळ जर अहंकार असेल. लक्षात घ्या, कोळीयाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान असते म्हटलेले पहा. पुन्हा विद्या अल्प परी गर्व शिरोमणी मजवून ज्ञानी कोण आहे. नाही, विद्या अल्प, ज्ञान कमी आहे पण त्याचा फार मोठा गर्व आहे. आणि माझ्यासारखा विद्वान कोण आहे असं स्वतःची पाठ थोपटून घेणारे, आहे का नाही, स्वतःच्या टिऱ्या बडवणारे असे खूप विद्वान आपल्या देशात आहेत. विद्या अल्प आहे पण त्याचा काय पहा प्रचंड गर्व आहे. माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही असा आव आणणारे संख्या तुकारामाच्या काळात तर खूप होती. आणि त्यामुळे मग तुकारामाने यांना सरळ सरळ काय केलंय पहा, त्याच्यावर कठोर हल्ले संत तुकारामांनी चढवले पहा. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. संत तुकारामांनी त्या काळामध्ये संत कुणाला म्हणावं त्याच्यावर फार सुंदर असं विवेचन केलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. अरे संत कोण असतात तर जे जगाचं कल्याण पाहतात. लक्षात, एका जातीचं, एका धर्माचं, एका पंथाचं, एका वर्गाचं हित ते पाहत नाही, स्वतःचं तर हित पाहतच नाहीत. लक्षात, जात धर्म पंथ लिंग गोत्र कुळ याच्या पलीकडे संत गेलेले असतात. देश प्रदेश जग
अरे ज्या ज्या ठिकाणी मानव आहेत त्या त्या ठिकाणी त्या माणसाच्या हिताचे विचार खरे संत मांडत असतात, आणि त्यासाठी आपलं आयुष्य ते पणाला लावत असतात. लक्षात घ्या, ते खरे संत. संत तुकाराम पुढे असं म्हटलेले पहा की ऐसे साधू भले भले जैसे पकालीचे आले. पण आपण साधू लोकांकडे संतांकडे आजच्या जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी गावोगावी पाणी वाहण्यासाठी हाले असायचे, त्याच्यावर पकाला असायचे. त्या पकालीमध्ये पाणी आणून गावातल्या मोठे मोठे रांजण असायचे मातीमध्ये, त्याच्यामध्ये पाणी भरलं जायचं आणि ते हल्या गुबगुबीत असायचे, टचटचीत असायचे. लक्षात घ्या, कारण त्याला तेवढं कष्टाचं काम नसायचं त्या हल्याला, आणि त्यामुळं मग तो खूप सुधारलेला असायचा, बमच्या बम पडलेला. लक्षात, आजचे साधू जर लोक आपण पाहिले तर त्यांचे जर तुम्ही आकार बघितले तर ते हाल्यासारखे दिसतात पहा. ते हाल्यासारखंच वजं ते नुसतं वाहतात पहा. लक्षात घ्या, वर्तनात काय आनंद आहे. लक्षात घ्या, वर्तनात यांच्या शून्य असतात. मोठे मोठे विचार मांडणार, विचार मांडायला पटायचे, परंतु स्वतः मात्र त्याचा काहीच स्वीकार करत नाही. आणि त्यामुळं असे विषयांध असणारे जे लोक आहेत ते काही साधू नाही, ते भोंदू आहेत. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणते साधू. नाही, हे भोंदू लोक आहेत, सगळेच कर्म करतात आणि स्वतःला पुन्हा साधू म्हणून सांगतात. लक्षात, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणते साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप. अंगाला राख लावणार, गळ्यात माळा घालणार, कपाळाला भस्म लावणार, ऐक ना, अष्टगंध लावणार, गळ्यामध्ये जानवं लटकणार, लक्षात, पंचांग घालणार, पंचा घालणार, काय सोळं ओळं नेसणार, आहे का नाही, आणि सगळे पाप कराय पुन्हा काय पहा मोकळे. आहे का नाही, संत तुकारामाने सांगितले, त्या काळात त्यांनी ठणकावून सांगितलं. लक्षात, संत कुणाला म्हणावं हे सांगत असताना संत तुकाराम असं म्हणतात पहा की जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तेची जाणा. देव म्हणजे चार हात असलेला, काहीतरी चमत्कार करणारा, हा देव संत तुकारामाला कल्पित त्यांना नव्हता पहा. लक्षात आहे, संत तुकारामांनी सज्जन माणसामध्ये देव पाहिला. सज्जन ज्याच्यामध्ये जो नैतिक मूल्याने जीवन जगतो, जो सदाचारी, लक्षात घ्या, जो सत्यवादी, लक्षात घ्या, जो कुणाचा द्वेष करत नाही, जे का जो रंजल्या गांजलेल्यांची सेवा करतो. लक्षात घ्या, जे दिनदुबळे अशा माणसांचे अश्रू पुसतो, तो साधू, तो संत. जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तेची जाणावा. अरे तो साधू आहे, तो संत आहे, तुम्ही जे म्हणता ना देव देव, तोच काय पहा देव आहे. तशा प्रकारचा माणूस. लक्षात, तुम्हाला पाठीमागे म्हटलं होतं की आज जर आपण असं पाहिलं पहा तर सिंधुताई सपकाळ दिसतील आपल्याला. लक्षात, बाबा आमटेची मुलं प्रकाश आमटे दिसतील, आपल्या इकडे तात्याराव लहाने यासारखा माणूस दिसेल, ज्यांचा आपण माझा साक्षात्कारी हृदयरोग हा पाठ्यगट का बसला, ते डॉक्टर अभय बंग आपल्याला त्या स्वरूपामध्ये दिसतात. तर सेवा करणे पुत्रासी तोची दासा आणि दासी. संत तुकाराम खूप सोप्या शब्दामध्ये सांगतात का तुमचं जसं पुत्रावर प्रेम असतं ना, तसंच प्रेम तुम्ही तुमच्या दास दासी नौकर चाकरावर सुद्धा केले पाहिजे. सेवा करणे पुत्रासी तोची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. असे जे माणसं असतात ना तेच भगवंत आहेत. लक्षात, तेच काय पहा तुम्ही जे मानता ते देव आहेत. लक्षात, देव म्हणजे कुठं मंदिरात आहे, कुठं मस्जिदमध्ये, कुठं चर्चमध्ये, कुठं काबा काला, म्हणजे कुठं या ठिकाणी देव नाही. संत कबीराचा दोहाच आहे, मोको का ढूंढो वंदे मैं तो तेरे पास, नाम है मंदिर नाम है मस्जिद ना काबे कैलास. है का नाही, मोको कहाँ ढूंढो बंदे मैं तो तेरे पास में, नाम है मंदिर नाम है मस्जिद ना काबे कैलास. कुठं मला धुंडतोस तू, कुठेही मला धुंडितोस दासा, मी तर तुझ्या पास आहे, नाही मी मंदिरात, नाही मी मस्जिदीत, नाही मी काबा कैलास.
तुमच्यातले दुर्गुण नाहीसे झाले, नाही का नाही. जसं गौतम बुद्ध जन्माला आले त्यावेळेस ते सिद्धार्थ होते लक्षात. संत तुकाराम सामान्य माणूस होते लक्षात. तसं जन्माला आल्या टायमाला गौतम बुद्ध सुद्धा अतिशय सामान्य व्यक्ती होता. आपल्यासारखेच राग, लोभ, द्वेष त्यांच्यामध्ये सगळे विकार होते. परंतु दुःखाचा शोध घेण्याच्या निमित्ताने त्यांनी घर सोडलं लक्षात. आणि ते पुढे आपल्याला बुद्धत्वाला पोहोचलेले दिसतात. कुठं पोहोचलेले दिसतात पहा? बुद्धत्वाला. कोणताही माणूस लक्षात घ्या, डॉक्टर आ साळुंखे यांचं सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे. गौतम बुद्धाच्या चरित्रावर प्रकाश टाकणारा तो ग्रंथ मिळाला तर अवश्य वाचा. त्याच्यामध्ये देखील आहा साळुंखेने ते सांगितलं की प्रत्येक माणूस बुद्धत्वाला पोहोचू शकतो. कोणताही मनुष्य काय होऊ शकतो पहा की बुद्धत्वाला पोहोचू शकतो लक्षात घ्या. त्याच्यामध्ये विकार नाहीसे होत गेले, जे सिद्धार्थने केलं लक्षात. आणि शेतकऱ्याचा पुत्र गौतम बुद्ध कोण होते पाहते? एका शेतकऱ्याचा मुलगा होता लक्षात घ्या. आणि आपण एक काळ सगळे बौद्धच होतो लक्षात घ्या. हे पुढे प्राध्यापक दीक्षितांनी याच लेखात मांडलेले. हा साळुंखे असं म्हणतात की आपण ते का स्वीकारत नाहीत असं त्यांनी प्रश्न त्या प्राध्यापक दीक्षितांना विचारलेला आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं पहा की डॉक्टर आहा साळुंखे यांचे जे विचार आहेत संत तुकारामाबद्दलचे, ते विचार ते अतिशय प्रकल्पने मांडतात. संत तुकारामाने या व्यवस्थेला विरोध केला लक्षात घ्या. संत तुकारामाला त्रास देण्याचं कारण काय होतं? संत तुकारामाने जर या व्यवस्थेचं समर्थन केलं असतं, हे लोकांपेक्षा पारलौकिक जगत जर श्रेष्ठ आहे असं तुकाराम जर म्हणत असते, या लोकांनी तुकारामाची त्या काळामध्ये मिरवणूक काढली असते लक्षात घ्या. वैदिकाने तुकारामावर मारेकरी का धाडले, तुकारामाला का मारलं, तुकारामाच्या गावातून दिंड का काढली, त्याचं कारण असे पहा की ते वैदिक परंपरा ही कशी शोषणाची परंपरा आहे हे तुकारामाने ठणकावून सांगितलं. आणि त्यामुळे मग त्यांना छळलं लक्षात घ्या, त्यांना त्रास दिला. काही अभ्यासकाने तर असं मत मांडले पहा की संत तुकारामाचा खून झाला लक्षात घ्या. आणि सांगितलं की संत तुकाराम हे विमानात बसून वैकुंठाला गेले. त्याचं कारण असे पहा की संत तुकाराम आणि मांडलेले जे विचार आहेत, या लोक हे जे शोषण करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी विचार मांडले. आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर तसे प्रयत्न केले. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकारामाने सरळ सरळ रोकटोकपणे यावर टीका केलेली आपल्याला दिसते. पहा हे पहा, तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. काय म्हणतात? ते वेदात काय आहे इतकं मी फार मोठं तत्वज्ञान तुम्हाला मी सहज सांगतो, अशा जीवनाचं सार सांगतो. तुका म्हणे सहज बोले वाणी, मी सहज बोलतोय. जगताना आलेले जे अनुभव माझे एवढे समृद्ध आहेत लक्षात घ्या, वेदामध्ये बी ते नाही. काय वेदांत काय म्हणतं की वाहे पाणी, वेद माझ्या इथं पाणी वाहतात इतकं ते आत्मविश्वासानं बोलतात. पण लक्षात सोपं नाही लक्षात घ्या की ज्या काळामध्ये धर्मसत्ता अत्यंत प्रभावी लक्षात घ्या. आज आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून एवढा मोठा कालावधी लोटलेला आहे. आज आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालतो. पण वास्तवामध्ये आपल्याला आज असं दिसतं पहा की धर्माच्या विरोधामध्ये तुम्हाला एकही शब्द बोलता येत नाही. आमच्या धार्मिक भावना दुखवल्या म्हणून आपल्यावर गुन्हे दाखल होतात लक्षात घ्या. आणि त्यामुळे कोणी धर्माच्या विरोधामध्ये बोलत नाही. परंतु संत तुकारामाने त्या व्यवस्थेला अंगावर घेतलं लक्षात घ्या. व्यवस्थेला अंगावर घेतलं. आपल्यासारखे जे सामान्य माणसं असतात ते सामान्य माणसं स्वतःवर खूप प्रेम करत असतात लक्षात. संत तुकारामाचं समाजावर प्रेम होतं, माणसावर प्रेम होतं. आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांचं शोषण करणाऱ्या ज्या वळवा आहेत त्याच्यावर कठोर हल्ले चढवले. ते त्या लोकांना सहन झालं नाही. तुकारामाला या ठिकाणी संपण्यात आलं लक्षात. वयाच्या 42व्या वर्षी संत तुकाराम किती मोठं धन लक्षात घ्या. त्यांना जर आयुष्य लाभलं असतं तर मराठी साहित्यामध्ये त्यांनी किती मोलाची भर घातली असते आपण कल्पना करू शकत नाही लक्षात.
आणि त्यामुळं हा साळुंकी हे इथं स्पष्टपणे मांडतात बघा. संत तुकारामाने वैदिक परंपरेचं समर्थन केलं नाही, वैदिक परंपरेला विरोध केला, वैदिक परंपरेवर हल्ला चढवला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी पहा की आजही महाराज लोक कीर्तनामधून 2-4 अभंग वाचायचे, ते पाठ करायचे, त्याच्यावरच जे भाष्य करतात. आणि त्याच्यामध्ये संत तुकारामाच खरा तुकाराम मांडत नाही. त्याला समर्थन करा, वैदिक परंपरेचं समर्थन करणारा तुकाराम महाराजांनी आपल्याला दिसतात. संत तुकारामाच्या अभंग गाथेमध्ये देखील अभंगाचा अर्थ लिहिणाऱ्यांनी सोयीनुसार अर्थ लिहिलेत पाहिजे. तुम्ही समजून घ्या. काय संत तुकारामाचा एक अभंग आहे. आता हा अभंग आहे बघा. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. काय? महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही. आता अतिशय सोपा आहे. या वाक्यामध्ये कोणता शब्द अवघड नाही. लक्षात घ्या. महाराशी शिवे कोपे, महाराला शिवल्यानंतर कोपे म्हणजे ज्याला राग येतो, तो ब्राह्मण नव्हे, तो ब्राह्मण नाही. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये कोणताही शब्द अवघड नाही, सगळे सहज समजेल, पचेल, रुचेल अशा स्वरूपाची ही वाक्यरचना आहे. कुठता कुठे बी नाही, दुर्बोधता कुठे बी नाही. महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही. जो समजा महार जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला शिवल्यानंतर ज्याला राग येतो, नाही का नाही, जो विंटाळ मानतो, तो ब्राह्मण नाही असं म्हणायला. लक्षात घ्या. काय म्हणाले ते की जो हे मानतो त्या अशा माणसाला ज्याला राग येतो, जो कोपतो, जो विंटाळ मानतो, त्याला प्रायचित्त काय आहे तर ज्याने जीव दिला तरी कमीच आहे असं तो करा. त्या प्रायचित्त काही देहत्याग करिता नाही. त्याने देहत्याग जरी केला तरी ते कमीच आहे असं सुद्धा, असं संत तुकारामाने आपल्या अभंगामधून त्या काळात मांडलं. हे तुम्ही समजून घ्या. आता अभंगाच्या गाथेमध्ये अर्थ देताना काय कसा अर्थ दिला देणारांनी की महाररूपी क्रोधाला. लक्षात घ्या. पहा कसा चापला सुपणा केलाय. महाररूपी क्रोधाला, क्रोध म्हणजे राग, शिवल्यानंतर पहा म्हणजे जो ब्राह्मणाच्याकडे राग असतो या अनुषंगाने त्याने विवेचन केलं. पहा म्हणजे महार या शब्दाचा अर्थ त्यांनी काय काढला, तो क्रोध काढलेला. असे अर्थ सांगून देखील त्यांनी खरा तुकाराम आपल्या समोर येऊ दिलेला नाही. पहा हे आपण समजून घेतलं पाहिजे. संत तुकारामाने माणसावर माणूस म्हणून प्रेम केलं. 5 जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या पलीकडे गेलेली ही माणसं फार मोठी माणसं होती बऱ्याच. आणि त्यामुळं तो देखील त्याने सांगितलं पहा की तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाये पाणी. वेदामध्ये जे काय ना त्याच्यापेक्षा फार मोठं सहज ज्ञान सांगतो. इतका आत्मविश्वासन ते होता. वेद आमच्या इथं पाणी भरतात असं म्हटलं त्यांनी. लक्षात. पुढे त्याने असं म्हटलं पहा, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. जे स्वतःला विद्वान समजतात, प्रकांड पंडित समजतात, ठीक आहे ना, ज्यांच्या कमरेला विद्येच्या चाव्यात, असे विद्वान, असे बुद्धिजीवी, अशांना देखील लाळ घोटायला लावेल असं संत तुकाराम म्हणतात. लक्षात. एवढा आत्मविश्वासाने ते बोलतात. जे ज्योतिराव फुले बोलले, जे बाबासाहेब बोलले, तेच या ठिकाणी बोललेले दिसतात. संत तुकाराम देखील तेच बोललेले. इतका आत्मविश्वासाने ते या ठिकाणी आपले मत मांडतात. पहा पण या सर्व वचनापेक्षा अत्यंत महत्वाचे असे तुकारामाचे एक वचन आहे. ते म्हणतात, सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला. ते वचन खूप प्रसिद्ध आहे. सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला. तर श्रुती म्हणजे काय पाहतो, वेद. नाही, श्रुती म्हणजे वेद. आणि येथे तुकाराम आपण वेदाचे अंकित नसल्याचे निसंदिग्धपणे सांगत आहे. तर संत तुकाराम निसंदिग्धपणे सांगतात आपण वेदाचा अंकित नाही. लक्षात घ्या. ज्यांना वेदाविषयी लय गर्व आहे, ज्यांना अभिमान आहे, त्यांना डोक्यावरून ज्यांना घेऊन नाचायची ते नाचा म्हणजे, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि त्यामुळं एवढं वेदाच्या विरोधात बोलूनही प्राध्यापक दीक्षित मात्र हे भासवण्याचा प्रयत्न करतात. काय प्रयत्न करतात की संत तुकाराम शाहूराजे स्वतःला वैदिक मानणारे होते, वैदिक परंपरेचे समर्थन करणारे होते, असं खोलसांडपणे विधान या ठिकाणी प्राध्यापक दीक्षित करतात. आणि त्याचा समाचार या ठिकाणी डॉक्टर आहा साळुंकेने घेतलेला आपल्याला दिसतो. पण दीक्षितांचा हेतू सफल होऊ शकत नाही.
संत तुकारामावरील माझ्या स्वतंत्र पुस्तकात मी याचे अधिक विवेचन करणार आहे. तर संत तुकारामावर डॉक्टर आहा साळुंखे यांनी विद्रोही तुकाराम हे पुस्तक लिहिले नाही. या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय विस्तारानं संत तुकारामाचे विचार मांडले. संत तुकारामांना त्यांनी त्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. कोणता? की संत तुकाराम हे त्यांच्या घरामध्ये परंपरेनुसार सावकारकी होती आणि त्यामुळं सावकारकी चालायची. दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये लोकांचे फार मोठे हाल झाले. ठीक आहे. संत तुकारामावर देखील अनेक आपत्ती कोसळल्या. आता हे सगळं संत तुकारामाने आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलं आणि मग सत्याचा शोध घेण्यासाठी ते देखील बाहेर पडले. जसे गौतम बुद्ध बाहेर पडले जसे. आणि मग भंडारा डोंगरावर ते सत्याचा शोध घेऊ लागले आणि एक दिवस त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ज्ञान प्राप्ती म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे कुणी ईश्वरी प्रसन्न झाला, त्यानं काही त्यांना ज्ञान दिलं अशातला भाग नाही. तर संत तुकारामामधला जो अज्ञान आहे, अज्ञान ते नाहीच झालं. अज्ञान कोणतं? तर स्वतःविषयी, समाजाविषयी, या जगाविषयीचं असणारं जे अज्ञान. तुकारामाचा अभंगच आहे ना. कोणता अभंग? धवळले जगतकार अंधार तो निरसला. सगळं जग ढवळून निघालं. अंधार नाहीसा. अंधार म्हणजे अज्ञान नाहीस झालं. ज्ञान प्राप्त जे बुद्धाला झालं तशा. आणि मग तिथून आल्यानंतर संत तुकारामने भंडारा डोंगरावरून गावात आल्या पहिलं जर कोणतं काम केलं असेल तर पहिलं काम त्यांनी हे केलं, गावाच्या बाहेरच बसून त्यांनी आपल्या भावाला बोलवून घेतलं आणि त्यांनी ते सगळं बाळ मागवलं सावकारकीचं आणि ते सगळं बाळ त्यांनी फाडून टाकलं, फेकून दिलं. लक्षात. आता संत तुकारामाच्या जीवनातली ही फार मोठी क्रांतिकारी अशी घटना आहे. याच्यावर कुणीच भाष्य केलं नाही. ते भाष्य आहा साळुंखेने केलं. पहिल्या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी तो मुद्दा मांडलेला आहे की संत तुकारामांनी पहिलं पाऊल कोणतं उचललं? तर आपली ही जी सगळी सावकारकी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सांगावं, लक्षात घ्या, ती त्यांनी फाडून टाकले. सगळं लोकांच्या जमिनी लोकांना देऊन टाकल्या. सगळे जे घाण ठेवलेले कागदपत्र ते फाडून टाकले आणि मग आपलं संपूर्ण इथून पुढचं आयुष्य त्यांनी समाजामधलं अज्ञान, दारिद्र्य, कर्मकांड, जातीयता, वर्णव्यवस्था संपवण्यासाठी खर्च केलेला आपल्याला दिसून येतं. नाही आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे, शब्दांची रत्न यत्न करू. आमच्या हातात काय आहे पहा, तर शब्द हे फार मोठं आमचं धन आहे. ते शास्त्र बी आणि वेळ प्रसंगी आम्ही त्याचा शस्त्रासारखा वापर करू आणि त्यांनी तो वापर केला. ठीक आहे. म्हणूनच ते म्हणू शकले ना की 986 पुत्रकन्या होती तरी का करणे लागे पती. ठीक आहे. अरे बाबांनो, 900 केल्यानं जर लेकरं झाली असती तर नवरा करायची गरज काय? हे 17व्या शतकात तुकारामानं सांगितलं. लक्षात घ्या. पण आजही भिडेसारखे माणसं असं म्हणतात पहा की माझ्या शेतातला जर आंबा खाल्ला आणि मग ते आंबा खाल्ल्यानंतर पोरगं होते. लक्षात घ्या. शेतातला आंबा खाल्ल्यानंतर काय होते पहा, पोरगं होते. असे विचार आजही लोक मांडतात आणि लाखो लोक आजही त्याचं काय करतात पहा, त्या भिड्याचा उदो करतात. हे तुम्ही समजून घ्या. लक्षात घ्या. आजही हे चालूच आहे. शोषण हे राहणारच. डार्विनचा जो सिद्धांत आहे की मोठा मासा छोट्या मासाला खाणारच, वेगवेगळ्या कोणी ना कोणाचं तरी शोषण करणार. शोषणाची परंपरा चालूच राहणार. लक्षात. आणि त्यामुळं या गोष्टीपासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. संत तुकारामाच्या संदर्भातले विचार आहा साळुंखे त्यांनी या पुस्तकामध्ये अतिशय प्रकल्पने मांडलेले पहा. इथं आपण थांबू. धन्यवाद.